श्री सद्गुरू कृपा अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। अतिशय इम्पॉर्टंट अशा प्रकारचा आपण महाराष्ट्रातील सर्व समाजसुधारक या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, आजचा आपला जो काही आहे तो या ठिकाणी पार्ट 1 आहे, हे लक्षात ठेवा। 1 बाय 1 अगदी व्यवस्थित कोणत्याही प्रकारची काही गडबड न करता आपण या ठिकाणी सर्व समाजसुधारक या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी पहा, जगन्नाथ शंकर शेट यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया। 1803 ते 1865 दरम्यान त्यांचा कालावधी आहे। आता त्यांचा जो जन्म आहे तो 10 फेब्रुवारी 1803 मध्ये झालेला आहे, मुंबई या ठिकाणी। आणि त्यांचं मूळ गाव विचारलं तर मुरबाड हे त्यांचं मूळ गाव आहे। आता त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया। मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळख त्यांची आहे। तुम्हाला प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणते समाजसुधारक हे मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात? तर ते जगन्नाथ शंकर शेट आहेत। महत्त्वाचं आहे, यापूर्वी बऱ्याच एक्झाममध्ये हा प्रश्न विचारलेला आहे। आता त्यांनी केलेले कार्य या ठिकाणी पाहूया। आता बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1823ला स्थापन केलेली आहे, महत्त्वाचा पॉईंट आहे। तर लॉर्ड एलिफंटन यांच्या सहकार्याने ही स्थापित केलेली आहे। आता 1823 साली याची स्थापना झाली, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो। आणि कोणी स्थापन केली हा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो। पुढे लगेच पाहूया, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी त्यांनी मोठी मदत केलेली आहे। बघा, जी कोणत्याही एखादं सामाजिक कार्यासाठी त्यांच्याकडून आर्थिक मदत नेहमी केली जात असायची। लगेच पुढील पॉईंट पाहूया। लगेच पहा, बॉम्बे असोसिएशन 1852 मध्ये दादाभाई नौरोजी व भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने नानांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे। बघा, यांना आवडीने नानासुद्धा म्हटलं जायचं, हे लक्षात ठेवा। म्हणून या ठिकाणी नानांनी या संस्थेची स्थापना केली असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आता पुढे, नाना हे मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असे आचार्य प्रके अत्रे यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे। आता यावरती सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे। त्यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं त्याचं वर्णन कोणी केलेलं आहे असं विचारलेलं आहे। बऱ्याच वेळी हा प्रश्नसुद्धा तुम्हाला बऱ्याच एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे। लगेच आपण पुढील पॉईंट पाहूया। आता पुढील समाजसुधारक महत्त्वाचे आहेत ते पाहूया। आचार्य बाळशास्त्री जांभेकर 1812 ते 1846 हे तुम्हाला कालावधी महत्त्वाचा आहे। आता त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी झालेला आहे। आता त्यांना कोणकोणत्या नावाने ओळखलं जातं हे पण लक्षात ठेवायचं आहे। आद्य सुधारक, आद्य इतिहास संशोधक आणि मराठी वृत्तपत्राचे जनक। अतिशय व्हेरी इम्पॉर्टंट हा पॉईंट आहे। मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे असं विचारलं जाते, तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर आहेत। आता आद्य इतिहासाचे संशोधक म्हणून कोणाची ओळख आहे असाही प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे, तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे त्याचं उत्तर आहे। आता यांनी केलेले महत्त्वाची कार्य आपण या ठिकाणी पाहूया। बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेत त्यांनी डेप्युटी सेक्रेटरी म्हणजे उपसचिव या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती। आता मुंबईमधील कॉलेजवर असिस्टंट प्रोफेसर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केलेलं आहे। बऱ्याच एक्झाममध्ये हा प्रश्न विचारलेला आहे की दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक कोणी सुरू केलेलं आहे, तर ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। कोणत्या साली सुरू केलेलं आहे, तर 1832 हे पण महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे दिग्दर्शन हे मासिकसुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे। महत्त्वाचे हे सर्व पॉईंट आहे जे एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे, ते तुम्हाला पॉईंट सर्व काय सांगितलेले आहेत आणि जे एक्झाममध्ये ऑलरेडी विचारलेले आहेत आणि येऊ शकतात असे सर्व पॉईंट या ठिकाणी कव्हर करण्यात आलेले आहेत। आता यांच्या रिलेटेड काही महत्त्वाचे ग्रंथसुद्धा आहेत, ते हिंदुस्थानचा इतिहास, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास, इंग्लंडचा इतिहास, शून्यलब्धी हे सर्व ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत। आता शून्यलब्धी याच्यावरती सुद्धा ऑलरेडी इम्पॉर्टंट आहे आणि याच्यावरती PYQ सिरीजमध्ये प्रश्न विचारलेला आहेत पाठीमागील काही एक्झाममध्ये। त्याचप्रमाणे पहा, 6 जानेवारी हा जांभेकर यांचा जन्मदिन म्हणून पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो। अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे। तर पत्रकार दिन कोणामुळे साजरा केला जातो, तर जांभेकरांचा हा जन्मदिन आहे आणि या दिवशी पत्रकार दिन साजरा केला जातो, हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। आता पहा, दादोबा पांडुरंग तरखडकर 1814 ते 1800 महत्त्वाचं या ठिकाणी पाहूया माहिती। आता यांचा जन्म आहे तो 9 मे 1814 रोजी मुंबई या ठिकाणी झालेला आहे। त्यांचा मृत्यू 17 नोव्हेंबर 1882 रोजी झालेला आहे। आता सुरत येथे एलिफंटन संस्थेत शिक्षकाची नोकरी त्यांनी केलेली आहे। 1846 मध्ये ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे। त्याचप्रमाणे पहा, 1852 मध्ये अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून कार्य केलेलं आहे आणि हे कार्य करत असताना बिलांच्या बंडांचा यशस्वी बिमोड त्यांनी केलेला आहे। आता याच्यामध्ये हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, जो एक्झामच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। आता बघा, पुढील त्यांचं कार्य पाहूया। ब्रिटिश सरकारने
राव बहादूर ही पदवी त्यांना दिलेली आहे. मानवधर्म सभा स्थापना केली 1844मध्ये, परमहंस सभा 1849मध्ये. आता हे 3 पॉईंटवरती ऑलरेडी इम्पॉर्टंट आहे आणि यापूर्वी एक्झाममध्ये यावरती प्रश्न विचारलेला आहे. आता ज्ञानप्रसारक सभा 1848मध्ये त्यांनी स्थापन केलेली आहे. मराठी भाषेचे पाणिनी, मराठी व्याकरणाचे पाणिनी म्हणून त्यांची ओळख आहे. हा सुद्धा पॉईंट तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आता पुढील पॉईंट पाहूया. गोपाळ हरी देशमुख. आता जन्म 18 फेब्रुवारी 1823 पुणे या ठिकाणी त्यांचा झालेला आहे. उपनाम सिद्धेय आहे. मृत्यू 9 ऑक्टोबर 1892 रोजी झालेला आहे. आता या ठिकाणी पहा, 1862मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज तर अहमदनगर येथे जज म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ही पदवी दिलेली. आता तुम्हाला यावरती प्रश्न असा विचारलेला आहे यापूर्वी, जस्टिस ऑफ पीस आणि राव बहादूर ही पदवी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांना मिळालेली आहे? तर त्याचं उत्तर आहे गोपाळ हरी देशमुख. हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. आता पहा, गोपाळ हरी देशमुखांबद्दल इतर माहिती पाहूया. 1848मध्ये लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिक शतपत्रे त्यांनी लिहिलेले आहे. आता या ठिकाणी पहा, लोकहितवादी आहे हे लक्षात ठेवा. लक्ष्मी ज्ञान, हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याची कारणे, ग्रामरचना, स्थानिक स्वराज्य संस्था ही राजकीय व आर्थिक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. हे ग्रंथसुद्धा महत्त्वाचे आहेत. हिंदुस्थानचा इतिहास, लंका, पानिपत, गुजरात हे ऐतिहासिक ग्रंथसुद्धा त्यांनी लिहिलेले आहेत. पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती हे चरित्रात्मक त्यांनी ग्रंथसुद्धा लिहिलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे लोकहितवादी हे मासिकसुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. आता या ठिकाणी पहा, गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, लोकहितवादी हे मासिकसुद्धा त्यांनी काय केलं नंतर सुरू केलेलं आहे. आता पहा, डॉक्टर बाहुदाजी लाड 1824 ते 1874. आता यांचा जन्म कधी झाला? 7 सप्टेंबर 1824 रोजी झाला. मांजरी, गोवा या ठिकाणी झालेला आहे. मृत्यू 31 मे 1874 रोजी झालेला आहे. त्यांचं मूळ नाव रामचंद्र विठ्ठल लाड असं आहे. आता 1851मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये वैद्यकीय पदवी मिळवलेली आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी पदवी मिळवलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर बाहुदाजी लाड. आता कुष्ठरोगावर गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना धन्वंतरी म्हणून ओळखलं जातं. महत्त्वाचा पॉईंट आहे, तुम्हाला असाही प्रश्न विचारला जातो, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांची ओळख धन्वंतरी म्हणून ओळख केली जाते? तर त्याचं उत्तर आहे बाहुदाजी लाड. आता लगेच पुढील प्रश्न पाहूया. द लिटररी रिमिक्स ऑफ बाहुदाजी लाड या नावाने साहित्य प्रकाशित करण्यातसुद्धा आलेलं आहे. लगेच पुढील पॉईंट पाहूया. विष्णुशास्त्री पंडित 1827 ते 1876. बघा, यांचा जन्म 1827 सातारा या ठिकाणी झालेला आहे. मूळगाव विचारलं तर बावधन सातारा या ठिकाणी आहे. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना करून विधवांच्या समस्यांचा वाचा फोडलेली आहे. अतिशय महत्त्वाचा हा पॉईंट आहे. विद्वान महिलांसाठी त्यांनी खूप मोठं कार्य केलेलं आहे. हिंदू धर्म व्यवस्थापक सभा ही संघटना त्यांनी स्थापन केलेली आहे. बालविवाह प्रतिविरोधी त्यांनी आवाज उठवलेला सुद्धा आहे. आता या ठिकाणी पहा, काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत. विधवा विवाह, ब्राह्मण कन्या विवाह, विचार, हिंदुस्थानचा इतिहास हे सर्व ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिलेले आहेत. विष्णुशास्त्रींनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या बंगाली ग्रंथाचा मराठीत अनुवादन केलेलं आहे. आता तुम्हाला बऱ्याच वेळा असाही प्रश्न विचारला जातो की जे काही विधवा विवाह हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर ईश्वरचंद्र विद्यासागर. आणि याचं हे जे काही बंगाली ग्रंथ आहे त्याचा मराठीमध्ये अनुवाद कोणी केलेला आहे? तर विष्णुशास्त्रींनी केलेला आहे. हे प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरतात. आता लगेच पुढील पॉईंट पाहूया. विष्णुबुवा ब्रह्मचारी 1825 ते 1871. आता यांचा जन्म कधी झाला? तर 1825 रायगड कुलाबा जिल्ह्यातील शिरोली या ठिकाणी झालेला आहे. मृत्यू 18 फेब्रुवारी 1871 रोजी झालेला आहे. मूळ नाव विष्णू भिकाजी गोखले आहेत. वैदिक धर्मावरील आक्षेपांचं खंडन त्यांनी केलेलं आहे. वैदिक धर्माच्या बाबतीमध्ये त्यांनी महत्त्वाचा पॉईंट विचारला तर ते विष्णुबुवा ब्रह्मचारी आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे वैदिक धर्मावरती ज्यांनी आक्षेप घेतलेला असेल तर त्यांच्या विरुद्ध त्यांनी काय केलं, मोहीम केलेली आहे. आता महत्त्वाचे साहित्य त्यांच्या बाबतीत आहेत कोणते? तर भावार्थ सिंधू, वेदोक्त धर्मप्रकाश, बोधसागर, रहस्य. अतिशय महत्त्वाचे हे सर्व गोष्टी त्यांच्या बाबतीत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला काय आहे तो पार्ट 1 आहे. टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करायचं आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.
सर्वांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब चॅनल जरूर करायचं आहे.